नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 1 एप्रिल 2024 आहे. तर आजपर्यंत कुठे किती अर्ज आली याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि जवळपास मित्रांनो 84 प्लस घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये SRPF चालक, बँड्समन, कारागृह शिपाई या सर्व याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. अशा प्रकारेच मी तुम्हाला डेली अपडेट देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा आज 1 एप्रिलला फॉर्म भरला असेल तर त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करा. तुम्ही ज्या मित्रांनो आपापला टोकन क्रमांक या ठिकाणी व्हिडिओ खाली कमेंट करा. अशाच विद्यार्थ्यांनी कमेंट करा ज्यांनी 1 एप्रिलला फॉर्म भरला असेल. ठीक आहे. ज्यांनी सुद्धा 1 एप्रिलला फॉर्म भरला असेल तर त्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमचं टोकन नंबर त्या ठिकाणी सांगा, आपला फॉर्मचा, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे. तर काल मित्रांनो आपण असंच या ठिकाणी सांगितलं, तर काल विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर त्यांची मी तुम्हाला कमेंट सर्वात आधी दाखवून देतो. त्यानंतर आपण इकडले जिल्हे घेणार आहे. तर बघू शकता आज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केली आहे. तर सोलापूर शहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर यवतमाळ चालक 10,000 आले म्हणते. त्याचबरोबर वाशिमला 7,500 प्लस अर्ज आले म्हणते. त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर झालं. त्याचबरोबर साताराला 6,000 क्रॉस झाले म्हणते. त्यानंतर पहा लातूरमध्ये जवळपास 3,602 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 11ला 16,065 अर्ज आलेले आहे. हे यूट्यूबर आपल्याला कमेंट केले विद्यार्थ्यांनी. तर तुम्हीसुद्धा मित्रांनो यूट्यूबवर कमेंट करा, तुमचंसुद्धा व्हिडिओमध्ये अशा प्रकारे नाव घेण्यात येणार आहे. त्यानंतर गोंदिया पोलीस शिपाई 15,000 प्लस सांगत आहे. मीरा भाईंदरला आज 4,000 प्लस अर्ज आला, माझा टोकन क्रमांक आला आहे. त्याचबरोबर नाशिक सिटी 16,000 सांगत आहे. धाराशिव टोकन नंबर सागर पावळे हे सांगत आहे 1,551 सांगत आहे. त्याचबरोबर SRPF गडचिरोली वडसा या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. परभणीला 4,312 अर्ज आले. बँड्समनला लातूर बँड्समन या ठिकाणी जवळपास 331 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर SRPF दौंड या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आले. तर एक दिवस अगोदर कमेंट केली होती त्यांनी. अमरावती सिटीला 6,500 प्लस सांगत आहे. नंदुरबारला 11,000 सांगत आहे या ठिकाणी. नागपूर ग्रामीणला 7,734 हे बरोबर आहे नागपूर ग्रामीणचं. तर यामध्ये 80 ते 90% विद्यार्थ्यांची खरी माहिती असते ह्या कमेंटमध्ये. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही कमेंट करा, तुमचंसुद्धा व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी SP अमरावती आहे. तर SP अमरावती या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 18,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. आणि CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 2 लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर या ठिकाणी जवळपास 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP नागपूर आहे. तर या ठिकाणी जवळपास 8,000 ते 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही मुंबई कारागृह तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी जवळपास 70,000 ते 71,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी चालक आहे. तर या ठिकाणी 3,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे. तर या ठिकाणी 4,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे. तर या ठिकाणी 49,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP सातारा आहे. तर या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर रायगड बँड्समन आहे. तर रायगड बँड्समन या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पोलीस बँड्समन ठाणे आहे. तर या ठिकाणी 4,715 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण आहे. तर या ठिकाणी 24,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर सोलापूर आहे. तर सोलापूर या ठिकाणी 6,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूर शहर आहे. तर या ठिकाणी 4,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर आहे. तर मीरा भाईंदर या ठिकाणी जवळपास 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. तर पहा मित्रांनो, प्रत्येक मिनिटाने प्रत्येक घंट्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे. ठीक आहे. आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या आहे CP
मुंबईला या ठिकाणी वाढत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या हे मित्रांनो वाढत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पिंपरी चिंचवड आहे तर या ठिकाणी जवळपास 7,800 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे तर या ठिकाणी 8,100 प्लस अर्ज आतापर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेले आहे. त्यानंतर नवी मुंबई आहे तर या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत भरलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF हिंगोली आहे तर या ठिकाणी 14,990 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर ज्यांनी सुद्धा आज 1 एप्रिलला फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचा टोकन नंबर सांगा आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाका. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई आहे तर या ठिकाणी 2 लाख प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ आहे तर या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. बीडमध्ये 5,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर परभणी या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर लातूर आहे तर लातूर या ठिकाणी जवळपास 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा पोलीस आहे तर या ठिकाणी 4,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर जालना आहे तर जालना या ठिकाणी 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP रायगड आहे तर SP रायगड या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज आतापर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेले आहे. त्यानंतर पहा यवतमाळ ड्रायव्हर आहे तर यवतमाळ ड्रायव्हर या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP बीड आहे तर SP बीड या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SP नंदुरबार आहे तर या ठिकाणी जवळपास 6,000 प्लस अर्ज SP नंदुरबारला आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हर आहे तर या ठिकाणी 1,700 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले आहे. मुंबई कारागृह या ठिकाणी 65,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 14,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF धुळे या ठिकाणी 16,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे तर या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा आहे तर सातारा या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा SP अकोला 9,700 प्लस अर्ज गेलेले आहे. SRPF अमरावती आहे तर या ठिकाणी 18,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे तर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे तर अहमदनगर या ठिकाणी 2,100 प्लस अर्ज आतापर्यंत पोहोचलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF नवी मुंबई आहे तर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बुलढाणा आहे तर या ठिकाणी 5,180 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 4 नागपूर आहे तर या ठिकाणी 18,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड 9,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF जालना 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर मुंबई गट क्रमांक 8 आहे तर 27,000 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर ठाणे शहरला 13,900 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर आहे, मीरा भाईंदरला 16,900 प्लस अर्ज आले. सिंधुदुर्गला 6,800 प्लस अर्ज आले. पुणे कारागृहला 65,000 प्लस अर्ज आले. नवी मुंबईला 14,570 प्लस अर्ज आले. गोंदिया या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आले. नागपूर ग्रामीणला 6,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर आहे तर कोल्हापूरला 4,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नागपूर सिटीला 20,900 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहला 47,000 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृहला 54,000 प्लस अर्ज आले आहे. SP नांदेडला 9,700 प्लस अर्ज आलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.